रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. जुलै महिन्याच्या सांगतेला गुरुपौर्णिमा आहे. आषाढी एकादशीनंतर चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासातील पहिली पौर्णिमा आषाढ पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे. त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्राचे पारायण करतात. गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, कोणते नियम पाळावेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, बुधवार 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी व्यासपूजा केली जाते. गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असेल तर गुरुवारी म्हणजेच 23 जुलै 2026 पासून सुरू करावं. म्हणजे 29 जुलै रोजी 7व्या दिवशी सप्ताहाची सांगता करता येऊ शकते. तसेच 3 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर सोमवारी 27 जुलै रोजी सुरू करावे. म्हणजे 3ऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायणाची सांगता करता येऊ शकते. हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी विभागणी केलेली पाहायला मिळते. बघा, आता गुरुचरित्र पारायणाची तयारी कशी करायची आहे. त्या दिवशी ज्या दिवशी पारायण सुरू करणार आहात त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावर दत्तगुरूंची स्थापना करायची आहे. दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता. दत्तगुरू आणि स्वामींची प्रतिमा असेल तरीही चालेल. काहीही नसेल तर एक सुपारी ठेवू शकता, त्याला दत्तगुरू म्हणू शकता. गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याचा संकल्प करावा. संपूर्ण पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पडावे यासाठी दत्तगुरूंना साकडं घालावं. दत्तगुरूंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश आपल्याला गणपतीचं आवाहन करायचं आणि पूजन करायचं. दररोज पारायण करताना गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी दत्तगुरूंची विशेष पूजा करावी. षडोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर अतिशय उत्तम, फोटो असेल तरी चालेल, नसेल तर एक सुपारी घ्या. दररोज अभिषेक करावा. पिवळी फुले, पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी. गुरुचरित्र पारायण पूर्ण झाले की पिवळ्या रंगाच्या वस्तू, दत्तगुरूंशी संबंधित वस्तूचे निश्चितपणे दान करावे. संकल्प करणे हा आवश्यक आहे. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. बघा, गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करायचं आहे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवावे. ज्या वेळेस पहिल्या दिवशी पारायण सुरू केले तीच वेळ पारायण पूर्ण होईपर्यंत कायम ठेवावी. जर आज तुम्ही पारायणाला सकाळी 7 वाजता बसला तर सलग तुम्ही 7 वाजताच बसायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. पारायण काळात घरात सकारात्मकता ठेवावी. वादविवादामुळे शांतभंग होऊ देऊ नये. पारायण संपल्यानंतर श्री स्वामी समर्थ, दत्तगुरू किंवा गजानन महाराज किंवा शंकर महाराज किंवा जे सद्गुरू असतील, जेही तुमचे गुरु असतील त्यांच्या मंत्रांचा 108 वेळा एक माळ जप करावं. तुम्हाला या काळात परान्न टाळायचं आहे. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही. सात्विक भोजन घ्यायचं आहे. तुम्ही स्वतःच्या पैशाने विकत आणून खाऊ शकता. गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्राच्या पोथीस धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. शक्य झाल्यास तिन्ही सांजेला श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण आवर्जून करावं. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असं असावं. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावं. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसायचं आहे. म्हणजे पूर्वेला किंवा उत्तरेला. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा, ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी देखील काढावी. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी. बघा, वाचनाच्या काळात
मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू देखील नाही. वाचनात यांत्रिकपणा नको, मनोभावे वाचन करावे. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचं पालन करावं. बघा, आपल्याला आपसुकच त्याचं फळ मिळतं असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा, आता मी तुम्हाला सविस्तर साध्या भाषेत परत एकदा समजावून सांगते काय काय करायचं. बघा, 7 दिवसाचं पारायण करत असाल तर आता गुरुवारपासून तुम्ही पारायण करू शकता. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. तर बघा, 7व्या दिवशी तुमची समाप्ती येईल. 3 दिवसाचं करत असाल तर सोमवार, मंगळवार, बुधवार, 3ऱ्या दिवशी समाप्ती. तुमच्या स्वइच्छेने तुम्ही तसं करायचं तसं करू शकता. बघा, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की तुम्ही जेव्हा पूजा म्हणजे ग्रंथ वाचणार आहात तर तुम्हाला अशी जागा असायला हवी की तिथून तुम्हाला तो ग्रंथ हलवायचा नाही किंवा तो पाठ वगैरे जे आहे ते हलवायचं नाही. तर कसं आहे, आपण देवपूजा करतो रोज, देवाच्या जवळ तुम्ही ते न मांडता थोडंसं बाजूला साईडला ठेवा की जिथे तुमचा रोज हात वगैरे पूजा करताना ते सरकवायची गरज पडणार नाही. रोज पूजा करून मग नंतर तुम्ही ग्रंथ वाचा. बघा, तुम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 4-4:30 वाजेपर्यंत ग्रंथ वाचू शकता. सकाळी 12 ते 12:30ची वेळ तुम्ही सोडून द्यायची आहे. बघा, सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे अगदी 3:30 वाजतापासून तर संध्याकाळची 4:30 वाजेपर्यंत तुम्ही ग्रंथ दिवसभरात वाचू शकता, 12 ते 12:30ची वेळ सोडून. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आता तुम्ही म्हणसाल पूजा मांडणी, तर बघा, तुम्ही एक पाट ठेवायचा. त्या पाटावर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, जे काय असेल ते ठेवायचं. आता तुम्ही म्हणसाल कलश स्थापना करावी का, तर हो, तुम्ही आवर्जून कलश स्थापना करा. कलश हलवायचा नाही आहे आपल्याला, पण ती जिथे तुम्ही मूर्ती किंवा फोटो ठेवणार आहात त्याच्यावरती तुम्ही अभिषेक करून नंतरच पारायणाला सुरुवात करायची. त्याचबरोबर गणपती बाप्पांची आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये मोस्ट ऑफ जणांकडे 2 गणपती बाप्पांच्या पितळेच्या मूर्त्या असतात. तर त्यातली एक तुम्ही ठेवू शकता. नसेल तर तुम्ही सुपारी बनवून देखील गणपती बाप्पा तिथे पूजू शकता. अखंड दिवा 7 दिवस सुरू ठेवला तर अतिशय उत्तमच राहील. मी म्हणेल तुम्ही ठेवाच. तर बघा, तुम्हाला ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ हवा आहे. आणि त्याचबरोबर बघा, असं देखील सांगितलं जातं की तुम्ही एक मोकळा म्हणजे रिकामा पाठ, त्याच्यावर एक कापड टाकून त्या पारायणाच्या बाजूला तुम्हाला तो ठेवायचा आहे. तर तो महाराजांसाठी तुम्हाला ठेवायचा आहे. आणि आपला ग्रंथ वाचण्यासाठी देखील आपल्याला एक पाठ लागणार आहे. हातात वगैरे घेऊन ग्रंथ वाचायचा नसतो. आपलं जे ग्रंथ वाचण्याला बसताना जे आसन आहे ते वेगळंच ठेवायचं. तर म्हणजे दुसऱ्याचं आसन वगैरे आपण बसायला घ्यायचं नाही. तर बघा, आता हे तर झालं. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगते. तुम्हाला पारायण सुरू, आता बघा, तुम्ही जर आज सकाळी 7 वाजता पारायणाला बसलात तर तुम्ही 7ही दिवस 7च वाजता पारायणाला बसायचं आहे. तुम्ही जोही टाईम पहिल्या दिवशी निवडलेला आहे तोच टाईम, तीच वेळ तुम्हाला 7ही दिवस निवडायची आहे. जागा, वेळ एकच असावी, याने खूप फरक पडतो. आता बघा, तुम्ही जेव्हा मांडणी केली म्हणजे कलश स्थापना केली, आपला जो कलश कसा स्थापन करायचा प्रत्येकाला माहिती आहे. तांब्यामध्ये स्वच्छ पाणी, त्याच्यामध्ये सुपारी, पैसा, हळदी कुंकू, कलशाला दोरा गुंडाळायचा, त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं, 5 नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं, त्याच्यावरती एक नारळ, असा थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हा कलश स्थापन करायचा. त्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची. त्यानंतर असा कलश स्थापना करून तिथेच बाजूला मूर्ती किंवा फोटो ठेवायचा दत्त महाराजांचा. एक दिवा उजव्या साईडला नंदादीप भरून ठेवायचा. समोरच थोडीशे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी गणपती बाप्पासाठी ठेवायची. तर असं तुम्ही पूजा मांडणी आपल्या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायची आहे. ती पूजा मांडणी झाल्यानंतर बसायचं आहे. बघा, अभिषेक अर्थात आधी करून घ्यायचा. त्यानंतर उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं. तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र सांगायचं. जसं की माझं नाव तृप्ती, मी कश्यप गोत्रातली. महाराज तुमचं या इतक्या दिवसांचं पारायण करत आहे, तुमची इच्छा असेल ती बोलायची. माझ्याकडनं हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू देत अशी प्रार्थना करायची आणि तो संकल्प सोडायचा. पहिल्या दिवशी संकल्प करायचा, परत संकल्प करायची गरज नाही आहे. आपण संकल्प करून तो सोडला आहे म्हणून मग त्याच्यानंतर परत, नाहीतर काही जणांचं असं असतं की पारायण संपल्यावर सोडावा लागतो, तर असं काही नसतं. पहिल्याच दिवशी संकल्प करून आपण सोडत असतो आणि मग रेग्युलर आपण वाचत असतो. तर यामध्ये तुम्हाला काय आहे, कोणते नियम पाळायचे आहेत, तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. परान्न तुम्हाला
तर आता परान्न म्हणजे काहीच दुसऱ्यांच्या घरचं म्हणजे फ्रीमध्ये आलेलं खायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या पैशाने विकत घेऊन खाऊ शकता. घरचं सात्विक अन्नच खायचं आहे. मांसाहार पूर्णपणे घरामध्ये बंद ठेवायचा आहे. वादविवाद कलह जेवढे होणार नाहीत तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. शांत चित्ताने तुम्हाला ते वाचायचं आहे. त्याचबरोबर बघा, अजून तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे. तुमची जी वेळ आहे वाचनाची ती तुम्हाला एकच ठेवायची आहे. नंतर पारायण दररोज तुम्हाला तिथे संध्याकाळी दिवा लावून आरती देखील करायची आहे. नैवेद्य तुमच्या घरामध्ये जेही शिजलं असेल त्याचा तुम्हाला दाखवायचा आहे. म्हणजे त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सहसा सगळ्यांच्याच घरी पुरणाचा नैवेद्य असतो. तर शेवटच्या दिवशी तुमच्या घरामध्ये नाही पुरणाचा म्हणला तर गोळाधुळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. दक्षिणा ब्राह्मणाला काही द्यायची आहे. नसेल शक्य तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये ब्राह्मणाच्या नावाने टाकू शकता. तसंच तिथे तुम्ही धान्य देखील दान द्यायचं आहे. जमलंच तर एखादं जोडपं तुम्ही तुमच्या घरी जेवायला घालू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण जे आहे ते करायचं आहे. बघा, मनाभावापासनं करा. जेवढं आपल्याकडनं पाळणं होईल तेवढं सगळं पाळायचं आहे. तुमची इच्छा जी काय असेल ते दत्त महाराज नक्कीच पूर्ण करतील. श्रद्धा आणि सातत्य आपल्या सेवेमध्ये असलं तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि त्याचबरोबर मला आणखी एक सांगायचं आहे, दत्तगुरूंचंच पारायण करा असं नाही. तुमचे जे कुठले गुरु असतील त्यांचं देखील तुम्ही पारायण करू शकता. जसं की गजानन महाराजांचं पारायण, विजय ग्रंथाचं पारायण देखील तुम्ही साप्ताहिक पारायण या गुरुवारपासून सुरू करू शकता. त्याचबरोबर शंकर महाराजांचं पारायण असेल, तुमचे जेही कोणते गुरु असतील त्यांचं पारायण, साप्ताहिक पारायण किंवा 3 दिवसाचं पारायण तुम्ही आवर्जून या सप्ताहामध्ये करा. आपल्या गुरूंची सेवा ही आपल्या हातनं झालीच पाहिजे. तर तुम्हाला तुमचे जेही गुरु असतील त्या गुरुच्या नावाचा मंत्रजाप देखील करायचा आहे. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला कुठल्या सेवा करायच्या त्याचा व्हिडिओ मी सेपरेट टाकेल. उपाय, गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्या सेवा, उपाय संपूर्ण याचा व्हिडिओ मी सेपरेट करेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून.